महामानवांना वंदन करून भिवंडी वंचित बहुजन आघाडी भिवंडी शहराच्या वतीने आम्ही भिवंडीच्या सर्व आंबेडकर प्रेमी फुले शाहू आंबेडकर प्रेमींना आवाहन केले होते की भिवंडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचं आपलं कार्यालय उद्घाटनासाठी आणि सर्वांना निमंत्रण दिलं होतं आणि त्या निमंत्रणाचा मान ठेवून तुम्ही सर्व इथं उपस्थित राहिले त्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे. मनापासून तुमचा सर्वांचा मी आभारी आहे. वंचित बहुजन आघाडी आज भारत देशाची ज्या प्रकारे परिस्थिती आहे की एक अशी हुकुमशाही पार्टी अख्ख्या भारत देशावरती राज्य करत आहे, स्वतःच्या मनाच्या हिशोबाने जो कारभार करत आहे, त्याला रोखण्यासाठी आज आपण बघत असाल सर्वच पार्ट्या, सर्व जे काही राजनीतिक पार्ट्या आहेत सर्वांनी त्यांच्यासमोर गुडघे टेकले आहेत. एकमेव अशी पार्टी आहे आणि एकमेव आपले स्वाभिमानी नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब एकमेव असा नेता आहे जो आज पण एकटा एका मंचावरून त्यांना समोरासमोर भिडणारा नेता म्हणजे आपले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. आणि त्यांनी ज्या आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जी जिम्मेदारी भिवंडी शहराची सोपवलेली आहे, मी आणि माझे जे सहकारी आहे ते पूर्ण इमानदारीने आणि सर्व समाजाला एकत्रित ठेवून हा जो रथ बाळासाहेबांनी त्यांच्या स्वप्नाचा बघितलेला आहे, महाराष्ट्रामध्ये जी आपल्याला सत्ता आणायची आहे, वंचितांची जी सत्ता आणायची आहे, त्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करू आणि बाळासाहेबांचे हात बळकट करू. त्याचप्रमाणे अशा विनंतीवरून बाळासाहेबांनी उत्कर्षताईंना इथं पाठवलं आणि ताईंनी एवढा वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिला, तिथे आले, कार्यालयाचं उद्घाटन केलं, त्याच्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि भिवंडी शहराच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांना आमची विनंती आहे, आत्ता आम्हाला जे काही आमच्या हाती जे आमच्यावर बाळासाहेबांनी विश्वास दाखवून जे कार्य हाती दिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला सर्वांची गरज लागणार आहे. वेळ कमी असल्यामुळे आम्ही सर्वांपर्यंत पोहोचू शकत नाही आहोत. खूप मोठी भिवंडी आहे आणि कार्य खूप मोठं आहे. जर आमच्याकडून कोणी राहून गेला असेल तर त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, पण मनामध्ये कुठलाही भेदभाव न ठेवता सर्वांनी आपल्या कार्यालयाला अवश्य भेट द्यावी. कोणाचे काहीही काम असो, कुठलीही संकट असो, कुठलाही प्रश्न असो, त्यासाठी आम्ही 24 तास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इथे तत्पर आहोत. आणि जे कोणी कार्यकर्ते आपल्या पार्टीमध्ये बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना सर्वांना मी एक विश्वास देतो, तुम्ही आमच्यासोबत या, तुम्हाला आम्ही सोबत घेऊनच हा जो विजयाचा रथ आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. एवढे सांगून मी इथे थांबतो. जय भीम, जय भारत.